हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल। भाजपचे 20, शिंदेचे 12 तर अजित पवारांचे होणार 10 मंत्री। नड्डांसोबत भाजप मंत्र्यांच्या यादीवर फडणवीसांची चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या ट्विटरद्वारे शुभेच्छा। आज दिल्लीत शरद पवारांना भेटण्याचीही शक्यता। बीडमधल्या सरपंच अपहरण आणि हत्येप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली अमित शहांची भेट। सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी। परभणीतली परिस्थिती आज नियंत्रणात। 40 पेक्षा जास्त जण ताब्यात। आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा। प्रकाश आंबेडकरांची स्पेशल आयजी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा। बंगळुरूतल्या आयटी इंजिनियर आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू। कर्नाटक पोलीस आज उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये पोहोचणार। सासरच्या लोकांची चौकशी होण्याची शक्यता। शिर्डीतल्या साई मंदिरात एनएसजीचं मॉक ड्रिल। दहशतवादी हल्ला झालाच तर प्रतिकार कसा करावा याचे मंदिर संस्थानला धडे। रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत तब्बल 150 कमांडोंची रंगीत तालीम। सर्वोच्च न्यायालयात आज मंदिर मशिदींविषयीच्या प्रार्थनास्थळ कायद्यावरती सुनावणी। 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्याला हिंदूंचा विरोध तर मुस्लिमांचं समर्थन। आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा 22 फेब्रुवारीपासून। देवीला कौल लावून तारखेवरती शिक्कामोर्तब। पुष्पा 2 द रूल या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ सुरूच। 6 दिवसात कमावले 1000 कोटी रुपये। सर्वात वेगानं 1000 कोटी कमवण्याचा पराक्रम। जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आज शेवटचा सामना। 13 सामन्यांनंतर गुकेश आणि डिंग समसमान 6.5 अंकांवरती। जगत जेता आजच ठरतो की उद्याच्या टाय ब्रेकरमध्ये याची उत्कंठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।